पीएल ग्रुप प्रणित सातपूर कॉलनीत रिपब्लिकन सोशल मित्र मंडळाने भव्य दिव्य असा खंडोबाचा देखावा साकार केला आहे। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊन रांग लागलेली पाहावयास मिळत आहे। आरपीआय नेते प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके तसेच जेतवन बुद्ध विहार येथील सदस्य आणि उद्योजक यांच्या प्रमुख हस्ते रविवारी गणरायाची आरती मोठ्या धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाली। यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष पवार यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी पीएल ग्रुप मंडळाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। सगळ्या भाविकांचे हार्दिक स्वागत। पीएल ग्रुप तर्फे हा जो उत्सव साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये सगळे जे बांधव उपस्थित होतात आणि सहभाग आणि जे पीएल ग्रुपवरचं प्रेम आहे ते सगळे व्यक्त करतात। अशी गणपती उत्सव जो सातपूर कॉलनी आनंद छायामध्ये हा होत असतो, यावर्षी जेजुरीगड आपल्यासाठी पुण्याला जेजुरीला न जाता प्रति नेहमी जो काही देखावा असेल जे तुम्हाला 100, 200, 500 किलोमीटर लांब जाण्याऐवजी दरवर्षी पीएल ग्रुपच्या माध्यमाने व आमचे गुरुबंधू, माझे मोठे बंधू नानाजींच्या प्रेरणेतून संकल्पनेतून जो तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही सर्वांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, तुमचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। गणेश उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व सन्माननीय भाविक, मान्यवर आणि आपल्या नाशिक परिसरात आणि या जिल्ह्याचं आरपीआयच्या वतीने नेतृत्व करणारे आयुष्यमान प्रकाशजी लोंढे साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी जो गणेशोत्सव प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहात साजरा होत आहे, त्या उत्साहामध्ये सर्व समाजातील थरातील मान्यवर सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवतात आणि अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदात हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। आणि खरं तर हा गणेशोत्सव या कॉलनीतील एक आकर्षण आहे असं मी मानतो आणि अशाच प्रकारचं प्रेम आपण सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे आणि आपल्या गणेशोत्सवाच्या या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना आमच्या सातपूर कॉलनीतील धम्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने, जेतवन बुद्ध विहारातील सर्व उपासकांच्या वतीने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमच्या नानाजींचे परमस्नेही विठ्ठलजी वाकडे साहेब, श्रीजी लॉजिस्टिक्सचे संचालक, त्याचप्रमाणे यांनी करावा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आमचे लाडके भूषणभाऊ लोंढे यांचं पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे सादर स्वागत। त्यांच्या गजरात सिद्धूभाऊ लोखंडे यांचं स्वागत करताना संतोष अण्णा पवार। आपण हा उत्सव ज्या 19 वर्ष पूर्ण करता या सर्व मंडळाचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत। कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा दरवर्षी आमच्या काय चुका होतात त्या गतिमान पद्धतीने कशा तयार करायच्या, सुधारायच्या आणि अधिक यशस्वी कसं व्हायचं यासाठी छापा एका बाजूला असला दुसऱ्या बाजूला काटा असला तरच ते नाणं परिपूर्ण होतं, अन्यथा ते नाणं परिपूर्ण होत नाही। तसं नाण्याची एक बाजू पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळ आणि दुसरी बाजू सातपूरचा राजा, हे दोन मंडळ बघा गेल्या वर्षी सुद्धा कायदा सुव्यवस्था पाळून नियमाटीच्या शर्तीला पालन करून ह्या मंडळानं 70-75 हजाराचं प्रथम पारितोषिक मिळालं। यामध्ये अभिप्रेत काय होती, ती शिस्त होती, प्रबोधन होतं आणि ते त्याच ताकदीने या मंडळाने केलं। मला यांचा सार्थ अभिमान आहे की दरवर्षी
या अगोदर 19 वर्ष गल्ली बोळात मंडळ होते, घराघरात बसवायचं अशी अपेक्षा आहे. परंतु देखावे बघण्याची जर गर्दी होत असेल ती मला असं वाटतं की सोन्याची जेजुरी आणि जाणता राजा. आज यावर्षी मला खात्री आहे की मंडळाला बक्षीस मिळायचं असेल, मला असं वाटत नाही का ह्या परिपूर्ण नाण्याच्या व्यतिरिक्त कोणाला दुसरं बक्षीस देतील असं मला वाटत नाही. आणि तर रेडीमेड कार्यकर्ते बोलवायची गरज नाही, स्वयंसेवक आणायची गरज नाही. स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःची ताकद, स्वतःची हिंमत, हे माझं मंडळ आहे, हा माझा परिवार आहे, ह्या परिवाराच्या साक्षीने बघताय दररोज भंडारा असतो. किती लोक या, किती महाप्रसाद खा, यापेक्षा आशीर्वाद सर्वांना द्या. होय मी बुद्धिस्ट आहे, काही लोकांची टीका टिप्पणी होत असते, परंतु आमच्या नावातच लोंढे परिवार एकच नाव, सर्व धर्म समभाव. आम्ही सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून जात असतो. आम्ही जनतेला सांगत असतो की होय, माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर जाती धर्माच्या कोणता अपमान होणार नाही, कोणती टीका टिप्पणी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. आणि म्हणून हा बघा लाईन लागते 2-3 किलोमीटरची दोन्ही गणेश विघ्नार्थी. आम्ही तुला विनंती करणार आहे की अशीच या लेकरांना सुबुद्धी देऊ. मी सांगितलं 2 मंडळाचं नाव सांगितलं, अध्यक्ष तरी आमचा जल्लाद जरी नाव असं, पण जल्लाद नावासारखं काही नाही. संतोष आहे, आनंद आहे. बघा त्याच्या नावात संतोष आहे म्हणजे काय, येळकोट जय मल्हार सदानंदाचा हे संतोष आहे नाव याच्या. आणि वार तर माहिती, पवार वार म्हणजे ताकद किती आहे सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे जाती धर्माच्या व्यतिरिक्त दरवर्षी वेगळा अध्यक्ष, वेगळ्या जातीचा अध्यक्ष नेमून हे आदर्श निर्माण करण्याचं कामकाज दीपक नानाजी लोंढे. नुसतं दानशूर जरी नाव असलं, नुसतं दान करून जमत नाही, ते निस्वार्थीपणानं दान असावं. ते दान देण्याची धमक जरी आमची असली, परंतु ते कर्तव्य बजावण्याची जबाबदारी तुम्ही सर्व ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत करता. म्हणून तुमच्यासाठी स्वतःच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या गजरात स्वागत करा. ठीक आहे, गेल्या वर्षी थोडंसं आनंदाचं नव्हतं, कारण भूषण लोंढे एका जागतिक वारीला होते आणि ती जागतिक वारी पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जो जल्लोष झाला, जरी भूषण भाई असले आणि पीएल ग्रुपचे संस्थापक असले, परंतु ह्या मंडळाला नतमस्तक सोखण्यासाठी ते जिथं तिथं असतील. दररोज 2-4 राजकीय पुढाऱ्याच्या आरत्या असतात, परंतु 25 रेकॉर्ड ब्रेक आरत्या माझ्यापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक आरत्या करता भूषण भाई लोंढे हे उपस्थित आहेत. महानगरपालिकेचा आदर्श म्हणून जेव्हा नगरसेवकाकडे बघितलं जातं, ती माझी सून म्हणून किंवा माझी लेकबाळ म्हणून नाही, तर त्या आदर्शानं आम्ही कामकाज करतो. ते माझी सूनबाई दीक्षा लोंढे असेल की त्या ताकदीनं वयोवृद्धांचे, म्हातारा कोणीच होत नाही, लक्षात घ्या. म्हातारे तुम्ही अजिबात झाले नाही, आपण ज्येष्ठ झालो याचा अर्थ मार्गदर्शक झालो. आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या मावशी म्हणजे शेळके मावशी, ह्या सुद्धा त्या मंडळाच्या आशीर्वाद दाते आहेत. आणि अशा पद्धतीने एका बाजूला भूषण नाना दीक्षा, एका बाजूला धीरज शेळके, एका बाजूला पीएल ग्रुप, एका बाजूला विहार समिती, एका बाजूला तुम्ही सर्व मंडळ, अशा पद्धतीनं चारी बाजूनं ह्या मंडळावर आपलं लक्ष आहे. आणि मी जनतेला आवाहन करणार आहे, तुमच्यासाठी आहे, मोफत आहे, विशेष विनामूल्य यासाठी आहे की आम्ही तुमच्या ताकदीवर, तुमच्या जीवावर, जात धर्माच्या पलीकडे 25 वर्ष आमच्यावर तुमचा आशीर्वाद देता. त्या आशीर्वादाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही पावती पुस्तक नाही, वर्गणी नाही, स्वयंस्फूर्तीनं दान धर्म कराल तर तुमचं स्वागत आहे. पण मात्र तुम्ही इथून आनंदानं तुमचा आशीर्वाद तुम्हाला या धार्मिकतेने मिळावा. आणि मला अभिमान दुसरा आहे की अशा आरत्या आपण बघतात कुठं, शिवमल्हार मंडळ आहे, त्यांचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. की बघा, जो जल्लोष तुम्ही निर्माण करा, असं वाटतं की आपण जरी आपल्याला नाचता येत नसेल, जरी वाघ्या म्हणून नावाला असेल, पण आपल्याला असं वाटतं की साक्षात तिथं आपण जेजुरीगडावर आलोय का, आपण होय वाघ्या मुरळीच्या तालावर आपण सुद्धा ताल धरतोय का, असं हे मंडळ सुद्धा तुम्ही अतिशय नियोजनबद्ध संतोष दादा केलंय. म्हणून सर्व मंडळाचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. शेरोशायरी करायची मला वाटतं की जाणता राजा आणि सातपूरचा राजा इथं गरज आहे. इथं मात्र आपल्या एकजुटीची ताकदीची गरज आहे. हाच प्रेम, हेच आपुलके, हेच जिव्हाळा. मतभेद होतात आमचे तुमच्याशी होते, पण ते क्षणिक असतात, झालेच पाहिजे. जोपर्यंत मतभेद होत नाहीत तोपर्यंत मजाच नाही. परंतु मतभेद न करता आम्ही परत मनभेद निर्माण करतो, कारण ते मनातली सद्भावना, कारण चुकत असेल आमचं काही, चुकत असेल तुमचं काही, परंतु बसून आपण वाद करण्यापेक्षा तो संवाद करतो. आणि मला असं वाटतं संवादातूनच ही प्रगती पथावर आपण जातोय. म्हणून एकदा तुम्ही स्वतःच्या नावानं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. ज्यांनी या मंडळाला
तन्मन धनापासून सहकार्य केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी केलं नाही त्याचं जोरदार टाळ्या स्वागत करा. जोपर्यंत तुम्हाला विरोधक नाही धीरज दादा तोपर्यंत तुम्ही सक्षम नाही, आणि जोपर्यंत विरोधक सक्षम नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम नाही. आणि मला असं वाटतं जरी विरोधक समजत नसतील परंतु तरी सुद्धा आम्ही स्वतःला प्रगतीपथावर नेण्यासाठी शीशा टूटे तो हल मत जाए, शीशा टूटे तो हल मत जाए, दिल टूटे तो आवाज ना आए. शीशा टूटे तो हल मत जाए, दिल टूटे तो आवाज ना आए. साफ डसे, लक्षात घ्या मी काय म्हणतो, साफ डसे तो रिश्तेदार बचाए, लेकिन रिश्तेदार डसे तो कौन बचाए, रिश्तेदार डसे तो कौन बचाए. दुश्मनी की तो दोस्ती क्या करोगे, दुश्मनी की तो दोस्ती क्या करोगे. दोस्ती की हिफाजत करनी है. म्हणजे एकदम छोटा सर्वप्रथम मी या गणेश उत्सवाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. जवळपास 19 वर्ष झाले आहे आनंद छाया सातपूर कॉलनी या ठिकाणी आपण PL ग्रुपच्या माध्यमातून गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो. आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे जे कार्यक्रम करतो त्यामध्ये काहीतरी व्हरायटी आणि काहीतरी नाविन्यता असते असं मला वाटतं. आणि या गणेश उत्सवाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. या प्रसंगी भाविकांनी महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला. यावेळी PL ग्रुप मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.